नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे हिंदू म्हणून जगण्याचा हक्क आणि काँग्रेस. मित्रहो, माळढोक नावाचा जो पक्षी आहे त्याचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला जातो आहे आणि त्याला केंद्र सरकारची काही धोरणं कारणीभूत आहेत किंवा काय याविषयी मतप्रदर्शन करणारं आणि तातडीनं उपाययोजना सुचविणारं एक निर्णयपत्र जजमेंट सर्वोच्च न्यायालयानं अलीकडे दिलं आहे. 21 मार्चला ते खरं म्हणजे दिलं गेलं. त्याला प्रसिद्धी आजच्या वर्तमानपत्रात मिळालेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश धनंजय यशवंतराव चंद्रचूड आणि त्यांचे दोन न्यायमूर्ती त्यांच्या हाताखालचे न्यायमूर्ती पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा या तिघांचं मिळून खंडपीठ आहे. त्यांनी असं म्हटलं की आपण वीज निर्मिती जी करतो त्याच्यातून जर काही त्या निर्मिती प्रक्रियेतून जर काही विषारी वायू बाहेर पडत असतील तर त्याचा परिणाम पक्ष्यांच्या जीवनावर होऊ शकतो. माळढोक हा जो पक्षी आहे तो गुजरात आणि राजस्थानमध्ये जास्त सापडतो, पण तिथे त्याचं प्रमाण त्याची संख्या आता कमी व्हायला लागले. त्यासाठी सौर ऊर्जा आपल्याला निर्माण करता येईल का? कारण सौर ऊर्जेतून विषारी वायू बाहेर पडत नाहीत. तर तो एक जगण्याचा हक्क माळढोक पक्षाचा आहे. तो हिरावून घेतला जातो आहे. तापमानात जे बदल होतात त्याच्यावर आपल्याला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे आणि सर्वांचा पशु पक्ष्यांचा सुद्धा जगण्याचा जो हक्क आहे त्याला कुठेही बाधा येता कामा नये. हा अतिशय गंभीर मुद्दा आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. काही वन्यजीव संरक्षकांनी सर्वोच्च न्यायालयात आवेदन केलं होतं. त्यानिमित्तानं हे निर्णयपत्र देण्यात आलेलं आहे. दुसरा एक मुद्दा त्यांनी असा म्हटला आहे सर्वोच्च न्यायालयानं की आपण ज्या विजेच्या तारा वरून घालतो आपल्या डोक्यावरून तशा न करता तुम्ही त्या भूमिगत भूमीच्या खालून घालायला सुरुवात म्हणजे करता येणं शक्य आहे का त्याची सुरुवात करा. आणि असा 80,000 स्क्वेअर किलोमीटरचा भाग आहे गुजरात आणि राजस्थान यामध्ये. तिथे हा प्रयोग करा असं त्यांनी म्हटलं आहे की भूमिगत आणि केंद्र सरकारने म्हटलं आहे भूमिगत तारा घालणं हे शक्य नाही. तर या दोन मुद्द्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला आजची जी एकंदर परिस्थिती आहे विशेषतः निवडणुकीच्या संदर्भात त्याचा विचार करायचा आहे. दुसरं सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलं आहे की हे अंदमान निकोबार या बेटांवर राहणारे जे जीव आहेत मनुष्य प्राणी आहे त्याची जी संस्कृती आहे त्याचं जे जीवनमान शैली आहे ती निसर्गाशी तद्रूप झालेली आहे. त्यामुळे तुम्ही विकसित भारताच्या विकासासाठी निसर्गावर जेव्हा लांडगे तोड करता त्याची जेव्हा झाडं कापता वगैरे वृक्षतोड करता त्यावेळेला त्याच्या संस्कृतीवर म्हणजे त्याचा जो समानतेचा हक्क आहे सर्व नागरिकांना जो जगण्याचा समानतेचा अधिकार आहे तो तुम्ही या अशा वनात राहणाऱ्या वन्यजीवांना नाकारता आहात. माणसांना तिथल्या नाकारता आहात. त्याची पण गंभीरपणे दखल तुम्ही घ्यायला पाहिजे. त्या जगण्याचा हक्क पशुपक्ष्यांचा सुद्धा आणि समानतेचा हक्क या दोन हक्कांची पायमल्ली होते का याचं केंद्र सरकारने आणि मग सर्वोच्च न्यायालयाने एक समिती नेमले. सर्व या विषयाशी संबंधित असले जे जाणकार आहेत आणि 31 जुलैपर्यंत ते आपला अहवाल देणार आहेत की काय याच्यावर उपाय माळढोक पक्षी जगला पाहिजे यासाठी आपल्याला काय करता येईल. आता मला ही बातमी वाचून एक प्रकारे समाधान झालं की आपण किती संवेदनाशील आपलं न्यायालय जे आहे किती माळढोकसारखा एक पक्षी त्याच्याही जीवाची आपण काळजी करतो. मला फार पूर्वी बऱ्याच वर्षापूर्वी एका पाश्चात्य पर्यटकानं
भारतात येऊन गेल्यानंतर एक लेख लिहिला होता आणि त्यांनी म्हटलं होतं की भारतामध्ये रस्त्याच्या मध्यभागी देखील गायींचा कळप बसलेला असतो, कारण त्यांना हे माहिती असतं हा हिंदूंचा देश आहे आणि आपल्याला तुडवून वाहनं पुढे जाणार नाही, ते आपल्याला वळसा घालून जाणार आहे. अमेरिकेमध्ये असं असतं तर त्यांना तुडवून वाहनं पुढे गेली असती, अशी त्यांनी टीका टिप्पणी केली होती. त्याची मला आठवण झाली. पण या संदर्भामध्ये मला या आत्ता निवडणुकीच्या संदर्भात मला काँग्रेसनी 2 दिवसापूर्वी जे घोषणापत्र वचननामा, त्याला त्यांनी न्यायपत्र म्हटलं आहे, ते जे प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्याच्यावर जी टीका येते ती टीका अशी आहे की हिंदूंचा जो जगण्याचा हक्क आहे तो जर काँग्रेस निवडून आली, सत्तेवर आली आणि त्यांनी हे न्यायपत्र जर कार्यवाहीत आणायचं ठरवलं तर हिंदूंचा हिंदू म्हणून जगण्याचा जो हक्क आहे तो नाहीसा होणार आहे. कसं आहे पहा, विषय आपण थोडासा समजून घेऊ की काँग्रेसला हिंदू राष्ट्र मोडून हिंदी राष्ट्र करायचं आहे आणि हे 1885चा संकल्प आहे. पहिल्या अधिवेशनात मुंबईत भरलेल्या हिंदू राष्ट्र मोडून हिंदी राष्ट्र करण्याचा संकल्प त्यांनी सोडला. सगळेजण हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, ज्यू या सगळ्यांनी आपण हिंदी आहोत अशी शपथ घ्यायची. आता मुसलमानांना या हिंदी राष्ट्रात सामील व्हायचं नाही आहे. त्यांनी तेव्हाच ते घोषित केलेलं आहे की आम्ही मुसलमानाचे मुसलमानच राहणार आहोत, आम्ही हिंदी वगैरे काही होणार नाही, आम्ही राज्यकर्ते आहोत आणि आम्हाला संपूर्ण भारत हा इस्लाममय करायचा आहे. तर मुसलमानांनी या हिंदी राष्ट्रामध्ये समाविष्ट व्हावं स्वतःहून म्हणून काँग्रेसनी ज्या काही उपाययोजना केल्या त्यात त्यांनी हिंदूंवर बंधनं घातली की तुम्ही स्वतःला मी जर हिंदू आहे असं म्हणालात तर मुसलमानांना भीती वाटेल आणि मग ते हिंदी राष्ट्रात सामील होणार नाही. त्यामुळे आजपासून तुम्ही स्वतःला हिंदू म्हणवायचंच नाही आणि मग एकापेक्षा एक बंधन हिंदू म्हणून जे काही, मग भगव्या रंगाला विरोध, टिळा लावायला विरोध, अशा ज्या काही सरस्वती वंदन करायला विरोध, वंदे मातरमला विरोध, असा हिंदू म्हणून तुम्ही जिथे जिथे काही हे होईल प्रदर्शनीय होईल त्या सगळ्या गोष्टींना विरोध करायचा. त्यामुळे भारतामध्ये 2014पर्यंत जे हिंदू जगत होते ते आपल्या घरामध्ये हिंदू होते, बाहेर ते हिंदू त्यांना राजकीयदृष्ट्या हिंदू म्हणून जगता येत नव्हतं. जगातली ही एकमेव सौर ऊर्जेचा उल्लेख सर्वोच्च न्यायालय करते. सावरकरांनी असा उल्लेख सूर्याचा कुठे केला आहे की या सूर्यमंडळामध्ये हिंदूंना हिंदू म्हणून जगण्याचा आणि आपलं राष्ट्र स्थापन करण्याचा अधिकार आहे. तो अधिकार काँग्रेस नाकारत आहे. म्हणजे इथेही सौर ऊर्जेची आपल्याला कशी आवश्यकता आहे पहा. हिंदूंना हिंदू म्हणून जगण्याचा आणि त्यांचा राष्ट्र स्थापन करण्याचा अधिकार आहे, तो त्यांना नाकारला जातो आहे. मोंगलांच्या राजवटीमध्ये आणि काँग्रेसच्या राजवटीत मग फरक काय बघा. मिर्झा राजे जयसिंग हे हिंदूच होते, एकलिंगजीची पूजा केल्याशिवाय ते तोंडात पाणी घेत नसतात. पण शिवाजी महाराजांचं राज्य खाली पाडून तिथे औरंगजेबाचं राज्य आणलं पाहिजे यासाठी ते झटत होते. त्यामुळे त्यांचं हिंदूपण त्यांनी गमावलं होतं आणि ते पूर्णपणे इस्लाममय झाले होते. तसं भारतातल्या आत्ताच्या हिंदूंनी जगलं पाहिजे अशी काँग्रेसची इच्छा दिसते. मुसलमानांच्या इच्छेनुसार, इस्लामच्या आज्ञेनुसार, इस्लामच्या आवडणाऱ्या न आवडणाऱ्या गोष्टींनुसार, प्रवृत्तीनुसार हिंदूंनी आपलं जीवन बेतलं पाहिजे. त्यांना हिंदू म्हणून आपलं भावविश्व फुलवता येणार नाही असं काँग्रेसचं धोरण या वचननाम्यातून दिसतंय. आता 80,000 चौरस मैलाच्या प्रदेशात तुम्ही 80,000 चौरस मैल नव्हे 80,000 स्क्वेअर किलोमीटरच्या प्रदेशात तुम्ही भूमिगत तारा घाला असं सर्वोच्च न्यायालय सुचवतं आणि त्याबद्दल केंद्र सरकार असमर्थता व्यक्त करत आहे. याच्याशी संबंध हिंदूंचा कुठे आहे का आहे. आपण स्वतंत्र झाल्यानंतर सावरकरांनी पहिलं पत्रक काढलं ते असं की आता सीमा निश्चित करा आणि त्याला कुंपण घाला, म्हणजे आहे तो भारत तरी सुरक्षित राहील. केंद्र सरकारनं हे त्यावेळच्या ऐकलं नाही शेवटपर्यंत. नंतर बऱ्याच वर्षांनी मला वाटतं संमिश्र सरकारं आली
त्यावेळेला इंद्रजित गुप्ता जे कम्युनिस्ट पार्टीचे होते ते होम मिनिस्टर झाल्यानंतर त्यांनी कुंपण घालायचं ठरवलं असं मला आठवतं आहे व्यवस्थित. त्यामुळे अजूनही आपल्याकडे, त्यामुळे तुम्ही सीमावर्ती पश्चिम बंगाल आसाम यांचे सीमावर्ती जे जिल्हे आहेत ते सगळे मुस्लिम बहुल आहेत. काश्मीरचं काय, काश्मीर खोऱ्यामध्ये हिंदू स्त्रियांची मासिक पाळी वयाच्या 30व्या वर्षी बंद होते. इतकं इस्लामी आतंकवादाचं मानसिक भय तिथे आहे. त्यामुळे भारतामध्ये हिंदूंना हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला जातो आहे. समानतेचा अधिकार घटनेनं दिलेल्या नाकारला जातो आहे. आणि काँग्रेस तो अधिकार पुन्हा द्यायला तयार नाही. कारण काँग्रेसच्या एकंदर परंपरेनुसार काँग्रेसी मुसलमानांच्या हितासाठी, मुसलमानांना काय हवं काय नको त्याची आधी काळजी घेऊन वेळ उरला तर मग हिंदूंकडे लक्ष द्यायचं, हे काँग्रेसचं साधारणपणे धोरण आहे. तर ते मला या माळढोक पक्षाच्या निमित्तानं लक्षात आणून द्यायचं होतं. मित्रांनो, उद्या वर्षप्रतिपदा आहे, गुढीपाडवा आहे आणि वर्षप्रतिपदा हा डॉक्टर हेडगेवार म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्मदिवस आहे, ही जयंती आहे. त्या दिवशी त्यांचा जन्म झालेला आहे. आता हेडगेवार कोण, तर शिवाजी महाराजांचं जेवढं महत्त्व आहे, शिवाजी महाराजांनी हे हिंदूंचं राष्ट्र आहे, हिंदूंना त्यांचं राष्ट्र स्थापन करण्याचा अधिकार आहे, मोंगलांचा या राष्ट्रावर काहीही अधिकार नाही, हे त्यांनी सांगितलं आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ती जी परंपरा आहे की हिंदूंच्या अधिकारावर कुठेही गदा येता कामा नये असं मांडणारी शिवाजी महाराजांची जी परंपरा आहे, ज्या परंपरेत लोकमान्य टिळक आहेत, सावरकर आहेत, तर त्यानंतर त्यात परंपरेत डॉक्टर हेडगेवार यांना अतिशय मानाचं स्थान आहे. शिवाजी महाराजांना जसं हिंदवी स्वराज्य पाहिजे होतं तसं डॉक्टर हेडगेवारांना ब्रिटिशांचं राज्य घालवून हिंदवी स्वराज्य हवं होतं. त्यासाठी एक स्थायी स्वरूपाची व्यवस्था, प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनामध्ये देशभक्तीचा जो दीप आहे तो अखंडपणे तेवत राहील, यासाठी संपूर्ण हिंदूंची जीवनशैली बदलायची, त्याचं व्यक्तीचं समष्टीत रूपांतर करायचं आणि एक उदात्त ध्येयवाद त्याच्या पाठीशी उभा करायचा. त्या ध्येयवादापासून तो कधी दूर जाणार नाही अशी त्याची जीवनशैली बदलायची, असा निश्चय करून हेडगेवारांनी शाखा हे एक तंत्र विकसित केलं आणि संघाचा आज जो मोठा असा पसारा आपल्याला दिसतो आहे तो हेडगेवारांनी सुरू केलेला आहे. त्यामुळे माझी सर्व श्रोत्यांना, भारतीयांना विनंती आहे की आपण आपल्या मुलांवर जसं त्याला काहीतरी उच्च विद्या विभूषित करायचं आहे, त्याचं भवितव्य सुरक्षित करायचं आहे, यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करतो, तसा आपला मुलगा संघाच्या शाखेवर जाईल याची काळजी प्रत्येक पालकानं घेतली पाहिजे. आणि तीच डॉक्टर हेडगेवारांना आणि त्यांच्या ध्येयवादाला खरोखरीची आदरांजली होईल असं मला सुचवावंसं वाटतं. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.